नमस्कार. स्वर्ग आणि नरकात जाण्याचा खरा हक्कदार कोण? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. स्वर्ग आणि नरकात जाण्याचा खरा हक्कदार कोण? असे कोणते पाप आहे ज्यामुळे मनुष्याला नरकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही? आज एका प्राचीन कथेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की पूजा, पाठ, दान, धर्म, जप, तप यासारखी कोटी पुण्याची कामे करूनही काही माणसे नरकातच का जातात? तसेच अत्यंत घोर पाप करूनही काही मनुष्यांना स्वर्गाची प्राप्ती कोणत्या पुण्यामुळे मिळते? असे कोणते पुण्य आहे जे मनुष्याच्या करोडो पापांचा नाश करते? आणि असे कोणते पाप आहे जे त्यांच्या करोडो पुण्यांनाही नष्ट करून टाकते? चला तर मित्रांनो, उशीर न करता आजच्या कथेचा शुभारंभ करूया. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की जे कोणी श्रीहरिनारायण भगवंताचे खरे भक्त आहेत आणि ही कथा हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरिनारायण भगवान नक्की लिहा. आणि जर भगवान श्री हरिनारायण आणि माता लक्ष्मी यांची ही कथा तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांनाही शेअर करा. भगवान श्री विष्णू क्षीरसागरात देवी लक्ष्मीसोबत शेषनागाच्या शय्येवर विश्रांती घेत होते. जलाच्या लाटा शांतपणे वाहत होत्या आणि आकाशात एक दिव्य शांतता पसरली होती. त्याचवेळी देवर्षी नारद तिथे उपस्थित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या. भगवान श्री विष्णूंनी त्यांना पाहताच म्हटले, या देवर्षी नारद, क्षीरसागरात तुमचे स्वागत आहे. आज कोणत्या प्रयोजनाने तुम्ही इथे आलात? नक्की काहीतरी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आला असाल. नारदजींनी भगवान श्री विष्णूंना प्रणाम केला आणि म्हणाले, नारायण नारायण. हे प्रभू, मी यमपुरीची यात्रा करून येत आहे. तिथे मी एक अद्भुत घटना पाहिली जी माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. मी पाहिले की काही पुण्यात्मे नरकात जात होते तर काही पापी स्वर्गात जात होते. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. कृपया मला सांगा की कोण नरकात जातो आणि कोण स्वर्गात जातो आणि हे कसे ठरवले जाते? भगवान श्री विष्णूंनी नारदांचे बोलणे ऐकून स्मितहास्य करीत म्हटले, देवर्षी, जगात कर्माचे फळ मनुष्याच्या आंतरिक उद्देश आणि विवेकावर अवलंबून असते. अनेकदा जे वरकरणी पुण्य दिसते ते पापही असू शकते. या विषयावर एक प्राचीन इतिहास सांगितला जातो जो आज मी तुम्हाला ऐकवतो. ही कथा ऐकून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक आणि पूर्ण नक्की ऐका. जो कोणी या कथेचे श्रवण करतो त्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि त्याला श्री विष्णू भगवंताच्या लोकांची प्राप्ती होते. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे प्रभू, तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे माझे भाग्य आहे. मी ही कथा लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन आणि तिचा प्रचार करेन. त्यानंतर भगवान श्री विष्णू नारदजींना ती कथा सांगू लागतात. ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे. या कथेमध्ये मनुष्याद्वारे केल्या जाणाऱ्या पाप आणि पुण्याचे वर्णन केले आहे आणि त्याच्या आधारावर मिळणाऱ्या शिक्षांबद्दल सांगितले आहे. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक ऐकली पाहिजे, कारण अर्धवट ज्ञान घातक असते. म्हणूनच प्रिय मित्रांनो, तुम्ही ही कथा पूर्ण नक्की ऐका. तर चला तुम्हाला ऐकवतो ती कथा. भगवान श्री विष्णू म्हणतात, हे देवर्षी, पूर्व काळातील गोष्ट आहे. उत्तर देशातील एक नगरात एकाच वेळी 5 माणसांचा मृत्यू होतो आणि ते सर्व मृत्यूनंतर यमलोकात पोहोचतात. यमलोकात पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहून ते सर्व भयभीत होतात. त्यांचे अंग थरथर कापायला लागते. यमलोकात विशालकाय रूप असलेले यमराज सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असतात. त्यांच्याजवळ चित्रगुप्त बसलेले असतात. त्यांच्याकडे सर्व प्राण्यांचा लेखाजोखा ठेवला असतो. यमदूत प्राण्यांना पुढे ढकलत असतात. काही माणसे जोरजोरात विलाप करत असतात तर काही माणसे अत्यंत प्रसन्न होऊन चालत असतात. स्वर्गाच्या दारातून सुंदर प्रकाश दिसत असतो आणि तिथेच नरकाच्या द्वारातून धगधगत्या अग्नीच्या ज्वाळा दिसतात. हे भयानक दृश्य पाहून ते 5 जण एकमेकांशी बोलू लागतात आणि आपल्या पापकर्माबद्दल चर्चा करू लागतात.
त्या 5 पैकी 4 जणांनी आपल्या आयुष्यात खूप पापकर्म केलेले असतात आणि त्यांना सर्वांना असे वाटते की आता ते चौघेही नरकातच जाणार आहेत. त्या चौघांमध्ये एक चोर असतो, दुसरी वेश्या असते, तिसरा विद्वान ब्राह्मण असतो, चौथा राजाचा सैनिक असतो आणि पाचवा एक धनवान शेतकरी असतो. जे 5ही जण आपापल्या कर्मफळांना भोगण्यासाठी तयार असतात. मग एक एक करून सर्व पापी आणि पुण्यात्मे पुढे जात असतात. ते चौघे एकमेकांना आपापल्या पापकर्माबद्दल सांगू लागतात. सर्वात आधी तो चोर बोलू लागतो. त्याचा आवाज कापत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर खोल पश्चाताप होता. त्याने दीर्घ श्वास घेत म्हटले, भावांनो, माझे नाव श्याम आहे. मला माहीत आहे की मी आयुष्यभर खूप पाप केले आहेत. मी दुसऱ्यांचे धन चोरले, त्यांना त्रास दिला आणि कधीकधी त्यांचे आयुष्यही बर्बाद केले. मला माहीत होते की मी जे करत आहे ते चुकीचे आहे, पण माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. माझे कुटुंब उपाशी होते, माझ्याकडे कोणतेही काम नव्हते आणि प्रत्येकजण माझा धिक्कार करीत असे. मी चोरी करून जे धन कमावले त्यातून मी माझ्या कुटुंबाचे पोट भरले. पण आता मला या गोष्टीचा पश्चाताप आहे की मी कितीतरी लोकांना दुःख दिले. आता यमराज मला दंड देतील. मला भीती आहे की मला नरकाच्या यातना भोगाव्या लागतील. हे सांगताना श्यामच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा आवाज थरथरू लागला आणि त्याचा चेहरा अपराधबोधाने भरून गेला. यानंतर मोहिनी, जी एक वेश्या होती, तिने आपली व्यथा मांडली. तिच्या आवाजातही वेदना आणि ग्लानी होती. तिने खोल उदासीसह म्हटले, माझे नाव मोहिनी आहे. मला माहीत आहे की शास्त्रानुसार जी स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवते तिला नरकात पाठवले जाते. पण मी हे सर्व जाणीवपूर्वक केले नाही. जेव्हा मी लहान होते, एका दुष्ट व्यक्तीने मला जबरदस्तीने उचलून वेश्या बनवले. माझी इच्छा नव्हती की मी हे जीवन जगावे. मला वाटत होते की मी एखाद्या सन्मानजनक कार्यात असावे, पण माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता. माझ्या इच्छा नसतानाही मला ते सर्व सहन करावे लागले, जे माझ्यासोबत झाले. आता मला माहीत नाही की माझ्या पापांचे काय फळ मिळेल. मला हेही माहीत नाही की पुढच्या जन्मात मला कोणत्या रूपात जन्म घ्यावा लागेल. मी नरकात जाण्यासाठी तयार आहे, कारण मी जे काही केलं आहे त्याला कोणतीही माफी असू शकत नाही. मोहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या आत्म्यात खोल वेदना होती. जणू काही ती आपल्या पूर्ण आयुष्याचे ओझे आपल्या खांद्यावर वाहत आहे. तिच्या डोळ्यात ती पीडा दिसत होती जी तिने अनेक वर्षापर्यंत लपून ठेवली होती. त्यानंतर चंद्रकेतू, जो राजाचा सैनिक होता, त्याने बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज जड आणि उदास होता, जणू त्याला आपल्या आयुष्यातील पापांची जाणीव होती. त्याने दुःख भऱ्या स्वरात म्हटले, भावांनो, माझे नाव चंद्रकेतू आहे. आपल्या चौघांमध्ये सर्वात मोठा पापी तर मीच आहे. मी खूप मोठी पापे केली आहेत. मी राजाचा शिपाई होतो, म्हणून मी लोकांवर जोर जबरदस्ती करीत असे. मी कितीतरी जणांचे प्राण घेतले आहेत. न जाणे कितीतरी मासूम लोकांना सतावले आहे. न जाणे कितीतरी निर्दोष लोकांना माझ्या हातून शिक्षा झाली आहे. यमराज मला कधीही क्षमा करणार नाहीत. मी निश्चितच नरकात जाणार. पण मी ही सर्व पापे जाणीवपूर्वक केली नाहीत. आपल्या प्राणाच्या भीतीने आणि कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मला ही पापे करावी लागली. आमचा राजा जे सांगायचा त्याचे पालन आम्हाला करावे लागत असे. राजाच्या विरुद्ध एखादा सामान्य माणूस कसा जाऊ शकतो? ही सर्व पापे करताना मला अत्यंत दुःखही होत असे आणि मला माहीत होते की ही पापे केल्याने मला नरकच मिळेल. परंतु आपल्या कुटुंबाच्या मोहापायी मी हे काम केले आहे. पण पाप तर पापच असते. पाप करून
पश्चाताप करण्यात काय अर्थ? म्हणून माझे नरकात जाणे निश्चित आहे. त्यानंतर तो विद्वान पंडित बोलतो, भावानो, आपल्या चौघांमध्ये सर्वात मोठा पापी तर मीच आहे. तुम्ही लोकांनी जी पापे केली आहेत ती अजाणतेपणे केली आहेत किंवा कोणाकडून जबरदस्तीने करवली गेली आहेत किंवा मजबुरीने केली आहेत. परंतु मी विद्वान होतो. मला सर्व सत्य असत्य माहीत होते. मला खऱ्या आणि खोट्याचे ज्ञान होते. तरीही मी धनाच्या दौभाबाई ही कामे केली आहेत. शास्त्रे सांगतात की जो सर्व काही जाणूनही पाप करतो तो निश्चितच नरकात पडतो. मी माझ्या ज्ञानाचा दुरुपयोग केला आहे. मी माझ्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या मदतीसाठी नाही तर धन कमावण्यासाठी केला आहे. माझ्या घराची परिस्थिती अत्यंत गरीब होती. माझे वडील भिक्षा मागून गुजराण करीत असत. पण मी माझ्या घराची गरिबी दूर करण्यासाठी धन घेऊन ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रे सांगतात की जो विद्वान ब्राह्मण आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करतो त्याला निश्चितच नरकात जावे लागते. मी लोकांना ज्ञान देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून धन घेतले आहे. कधी कोणाला मोफत ज्ञानही दिले नाही. म्हणून तुम्हा चौघांमध्ये सर्वात मोठा पापी तर मीच आहे आणि मलाही नरकात जावे लागेल. ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या खोल रेषा स्पष्ट दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचे डोके शरमेने झुकलेले होते. तो आपल्या आत्म्याच्या ओझ्यानं तुटून गेला होता. या चौघांचे बोलणे ऐकून दामोदर, जो एक अहंकारी शेतकरी होता, तो हसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर गर्व आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. त्याने टोमणा मारत म्हटले, तुम्ही चौघे तर इतके मोठे पापी आहात की तुम्हाला तर नरकातच जावे लागेल. तुम्ही लोकांनी घोर पाप केले आहे आणि म्हणूनच यमराज तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. इथे उपस्थित असलेल्यांमध्ये मी एकटाच सर्वात जास्त पुण्यवान आहे. मी माझ्या आयुष्यात खूप पूजा पाठ केले आहे. ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली आहे. मी मृत्यूच्या आधी गायीचे दानही केले आहे. आणि आता माझे सर्व पुत्र नातू माझ्या आत्म्याच्या मुक्तीसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. ते माझ्यासाठी श्राद्ध, दान, तर्पण करीत आहेत, यज्ञ करीत आहेत. म्हणून मी सर्वात जास्त पुण्यवान आहे. माझ्या 3 पत्नी आणि 10 पुत्र आहेत. इतके लोक माझ्या मुक्तीसाठी उपाय करीत आहेत. आणि हो, मी माझ्या आयुष्यात कधीही कोणते पाप केलेले नाही आणि केलेही असतील तर माझ्या पुत्रांच्या श्राद्ध इत्यादी कार्यक्रमामुळे माझे पापही नष्ट होतील. मी नित्य देवपूजा करीत असे, मंदिरात जात असे, घरी आलेल्या अतिथींना भोजन घालत असे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की यमराज मला नरकात टाकणार नाहीत आणि मला मोक्षाची प्राप्ती निश्चितच होईल. मग ते हळूहळू पुढे जाऊ लागतात. जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा त्या 5ही जणांचा पाप आणि पुण्याच्या कर्माचे मूल्यांकन केले जाते. सर्वात आधी पाळी येते त्या चोराची, ज्याचे नाव श्याम होते. श्यामचा हिशोब केला गेला. चित्रगुप्ताने त्याच्या कर्माचा लेखाजोखा काढला आणि यमराजांनी त्याच्या पाप पुण्यांचे मूल्यांकन केले. काही वेळ विचार केल्यानंतर यमराजांनी निर्णय घेतला की श्यामला स्वर्गाचा मार्ग प्राप्त होईल. हे ऐकून श्याम आश्चर्यचकित झाला. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याला स्वर्गात स्थान मिळाले आहे. तो प्रसन्नतेने स्वर्गाच्या दाराकडे पुढे गेला. त्यानंतर मोहिनीची पाळी आली. चित्रगुप्ताने तिच्या कर्माचा लेखाजोखा काढला आणि यमराजाने तिच्या पापपुण्याचे मूल्यांकन केले. आणि काही वेळ विचार केल्यानंतर तिच्या पापपुण्यांचे मूल्यांकन करून यमराज तिलाही स्वर्गात जाण्यास सांगतात. हे ऐकून मोहिनीच्या डोळ्यात पाणी आले. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या एवढ्या मोठ्या चुकीनंतरही
तिला स्वर्गात स्थान मिळेल. ती आभाराने भरलेली काहीही न बोलता स्वर्गाच्या दाराकडे पुढे गेली. मग तिसरी पाळी येते त्या शिपायाची, ज्याचे नाव चंद्रकेतू होते. चित्रगुप्ताने त्याच्याही कर्माचा हिशोब केला आणि यमराजांनी त्याच्या पापपुण्याचे मूल्यांकन केले. काही वेळ विचार केल्यानंतर यमराजांनी त्यालाही स्वर्गात पाठवण्याचा आदेश दिला. चंद्रकेतूच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव होता, पश्चाताप आणि प्रसन्नता. त्याला आपल्या आयुष्यात केलेल्या पापांचे दुःख जाणवले, परंतु तोही प्रसन्नतेने स्वर्गाच्या दिशेने चालू लागला. मग चौथी पाळी येते त्या विद्वान ब्राह्मणाची, ज्याचे नाव वाचस्पती होते. चित्रगुप्त त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा काढतात आणि काही वेळ विचार करतात. मग यमराज त्या ब्राह्मणालाही स्वर्गात जाण्यास सांगतात. मग तो विद्वान ब्राह्मण विचार करतो, मी तर पाप केले आहे, मग मला स्वर्गात का पाठवत आहेत? वाचस्पतीला हा निर्णय आश्चर्यचकित करून गेला, परंतु त्याने तो स्वीकारला आणि तोही पुढे स्वर्गाच्या दिशेने गेला. त्या चौघांना स्वर्गात जाताना पाहून तो धनवान अहंकारी शेतकरी खूप दुःखी आणि क्रोधित होतो. तो विचार करू लागतो की हा कसा न्याय आहे? या पाप्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळत आहे, मग मी जे पुण्याचे काम केले आहे त्याचे काय? पापी आणि पुण्यवान एकाच ठिकाणी टाकले जातील तर पुण्य करण्याचा फायदा काय? मग त्या धनवान शेतकऱ्याला यमदूत जोरात ढकलतात आणि म्हणतात, अरे पापी, तू पुढे चल, तुला नरकात टाकले जाईल, यमराज तुला माफ करणार नाहीत. हे ऐकून तो धनवान शेतकरी भयभीत होतो आणि म्हणू लागतो, मी तर स्वर्गात जाणार, मी कोणतेही पाप केलेले नाही. मग तो धनवान शेतकरी यमराजांच्या समोर येऊन उभा राहतो. चित्रगुप्त त्याच्या कर्माचा लेखाजोखा पाहतात आणि त्याच्या पापपुण्याचा कर्माचे मूल्यांकन करतात. तेव्हा त्याच्या पापाचे पारडे जड होते. मग यमराज त्या धनवान शेतकऱ्याला म्हणतात, अरे दृष्टा, तू तर खूप मोठा अपराध केला आहेस, तू तर नरकात जाण्यासच पात्र आहेस. हे ऐकताच तो शेतकरी थरथर कापू लागतो आणि यमराजांना म्हणतो की हे धर्मराज, हा तर अन्याय आहे. मी तर आयुष्यात कोणतेही पाप केलेले नाही आणि पुण्यकर्मच केले आहे. तुम्ही मला नरकात का टाकत आहात? आणि माझ्या आधी जे 4 लोक गेले ते तर घोर पापी होते. त्यांनी मोठी मोठी पापे आणि अपराध केलेले आहेत. त्यांना तर तुम्ही स्वर्गात टाकले आहे. तुम्ही माझ्यासोबत असा अन्याय का करत आहात? जर असा अन्याय असेल तर पृथ्वीवर कोणता माणूस पुण्य करेल? मग यमराज म्हणतात, अरे पापी, तू जे पाप केले आहेस ते त्या चौघांच्या पापांसमोर काहीच नाही. तुझ्या एका पापामुळे तुझे सर्व पुण्य फळ नष्ट झाले आहे. जर तू हे पाप केले नसतेस तर तू स्वर्गात जाऊ शकला असतास, पण तू हे पाप जाणीवपूर्वक केले आहेस, म्हणून तुला नरकात नक्कीच जावे लागेल. मग पुढे यमराज म्हणाले, श्यामने आपल्या आयुष्यात चोरी केली होती, परंतु त्याने कधीही कोणत्याही गरीब किंवा निर्दोष व्यक्तीच्या घरात चोरी केली नाही. तो फक्त अशा लोकांच्या घरात चोरी करत असे जे श्रीमंत आणि अहंकारी होते. त्याने स्वतः चोरलेल्या धनाचा बहुतांश भाग गरिबांना आणि भुकेल्यांना जेवण देण्यात खर्च केला. श्यामचे हृदय दयाळू होते आणि त्याने आपल्या आयुष्यात अनेक भुकेल्यांना अन्न आणि पाणी दिले आहे. त्याचे हे पुण्य त्याच्या पापापेक्षा मोठे होते, म्हणून त्याला स्वर्गाचा मार्ग प्राप्त झाला आहे. हे ऐकून दामोदरने मान खाली घातली. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसू लागला, पण यमराजाने त्याला अधिक वेळ न देता पुढे म्हटले, हे दृष्टा, ती मोहिनी वेश्या होती, परंतु तिने हे पाप जाणीवपूर्वक केले नाही. तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले गेले होते, पण तिने आपल्या आयुष्याच्या इतर वेळी पशु पक्षी आणि बेसहारा प्राण्यांची सेवा केली आहे. तिने दररोज पक्ष्यांना दाणे टाकले आणि जखमी प्राण्यांची काळजी घेतली. तिच्या आत्म्यात करुणा होती आणि तिचे ते पुण्य तिच्या आयुष्यातील पापांपेक्षा जास्त होते, म्हणून तिलाही स्वर्गात स्थान मिळाले आहे. मग यमराज म्हणाले, त्या शिपाई चंद्रकेतूने आपल्या आयुष्यात अगणित लोकांचे प्राण घेतले आहेत,
परंतु तो आपल्या राजाच्या आदेशाचे पालन करत होता. त्याने अनेकदा आपल्या आत्म्याला हे समजावण्याचा प्रयत्न केला की तो जे करत आहे ते चुकीचं आहे, पण आपल्या कुटुंबाची सुरक्षा आणि पोट भरण्यासाठी त्याने हे काम केले आहे. परंतु असे असूनही त्याने अनेक बेसहारा लोकांची मदत केली आहे. त्याने अनेकदा गरिबांना जेवण दिले आहे आणि आपल्या केलेल्या पापांचा पश्चातापही केला आहे. म्हणून त्याचे पुण्य त्याच्या पापापेक्षा जास्त निघाले आणि त्यालाही स्वर्ग प्राप्त झाला आहे. दामोदर आता आणखीनच शर्मिंदा झाला. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते, पण यमराजांनी त्याला आपल्या अंतिम निर्णयासाठी तयार केले. यमराज म्हणाले, त्या ब्राह्मण वाचस्पतीने आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग केला होता. त्याने धनाच्या लोभात येऊन आपल्या शास्त्रांच्या ज्ञानाचा व्यापार केला, परंतु त्याने आपल्या आयुष्यात कधीही कोणाला संकटात सोडले नाही. त्याने निर्धनांची मदत केली, गोसेवा केली आणि आपल्या विद्येच्या माध्यमातून अनेक लोकांचा उद्धार केला. त्याचे हे सर्व पुण्य त्याच्या पापापेक्षा जास्त निघाले आणि त्यालाही स्वर्ग प्राप्त झाला आहे. हे ऐकून तो धनवान शेतकरी बोलतो, हे धर्मराज, या चौघांनी जे काही पुण्य केले आहे ते सर्व तर मीही केले आहे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त केले आहे. मग मी असे कोणते पाप केले आहे की मला नरकात पाठवले जात आहे? तेव्हा यमराज म्हणतात की दृष्टा, आठव तू त्या अबला विधवा महिलेवर खोटा आळ घेतला होतास की तिने तुझ्या घरी चोरी केली आहे आणि यासोबतच तू तिच्यावर इतर अनेक खोटे आरोपी लावले होतेस. तिला व्यभिचारिणी आणि वेश्या म्हणून तिच्या चरित्राचे हनन केले आहेस आणि राजाने त्याला सत्य मानून त्या विधवा महिलेला मृत्यूदंड दिला होता. दामोदर, तू आयुष्यात अनेक पुण्यकर्म केलेस, परंतु एका पापाने तुझे सर्व पुण्य नष्ट करून टाकले आहे. तुझा खोटा आरोप त्या निर्दोष स्त्रीवर, ज्याने तिचे प्राण घेतले, तो तुझ्या सर्व पुण्याचा विनाशक ठरला. मनुष्याचे पुण्य आणि पाप दोन्ही त्याच्या कर्माचे फळ असतात, पण दुसऱ्यांवर खोटे आरोप लावण्याचे पाप सर्वात मोठे असते आणि त्यांचे प्रायश्चित्त होऊ शकत नाही. म्हणून तुला नरकात जावे लागेल. दामोदर आता भयभीत झाला. त्याने कापत म्हटले, पण मी असे जाणीवपूर्वक केले नाही. मला माहीत नव्हते की माझ्या या आरोपामुळे तिचा मृत्यू होईल. मी फक्त माझ्या धनाचे रक्षण करत होतो. तेव्हा यमराज म्हणतात, हे पापी मनुष्या, ब्रह्महत्या, चोरी, मद्यपान इत्यादी प्रकारच्या घोर पापांतूनही प्रायश्चित्त करून मुक्त होता येते, परंतु दुसऱ्यावर खोटा आळ घेण्याचे कोणतेही प्रायश्चित्त नाही. जो दुसऱ्यावर खोटे आरोप लावतो, सत्य असूनही दुसऱ्यांना खोटे म्हणून त्याच्यावर दोष टाकतो, तो सर्वात मोठा पापी आहे. त्याच्याद्वारे केलेले सर्व पुण्य नष्ट होते. म्हणून तू जितके पुण्य केले आहेस ते सर्व त्या एका पापामुळे नष्ट झाले आहेत. दामोदरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा आवाज कापत होता जेव्हा तो म्हणाला, हे धर्मराज, मी माझ्या आयुष्यात अनेकदा दान दिले, देवतांची पूजा केली, ब्राह्मणांची सेवा केली, परंतु हे एक पाप ज्याचा मी विचारही केला नव्हता किती मोठे असेल, माझे सर्व पुण्य नष्ट करेल असे कोणतेही प्रायश्चित्त नाही का, ज्यामुळे मी या पापातून मुक्त होऊ शकेन? यमराजांनी त्यांच्याकडे कठोरतेने पाहिले आणि म्हटले, नाही दामोदर, तू तुझ्या आयुष्यात त्या निर्दोष स्त्रीवर जे आरोप लावले होतेस त्याचा परिणाम हा आहे की तुझे सर्व पुण्य नष्ट झाले आहेत. आता तुला नरकाच्या यात्रेचा सामना करावाच लागेल. मग यमराज यमदूतांना सांगून त्या पापी शेतकऱ्याला नरकात घेऊन जाण्यास सांगतात. दामोदर यमराजांच्या या कठोर निर्णयाने तुटून गेला होता. तो रडत बिलगत यमदूतांद्वारे नरकाकडे नेला जाऊ लागला. त्याच्या मनात फक्त पश्चाताप आणि ग्लानी होती. हे देवर्षी, अशा प्रकारे त्या चौघांनी पाप करूनही त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली,
परंतु त्या शेतकऱ्याने एक असा अपराध केला आहे, एका अबला स्त्रीवर खोटा आळ घेऊन तिचे चारित्र्य हनन केले. एक स्त्री नेहमीच पूजनीय असते. जो पुरुष स्त्रीवर खोटा आरोप करतो त्याला महापाप लागते. कधीही कोणत्याही स्त्रीच्या दुर्बलतेचा फायदा घेऊ नये. परक्या स्त्रीला नेहमी मातेसमान मानले पाहिजे. जो परक्या स्त्रियांवर वाईट नजर टाकतो त्याला पापच लागते. जो विधवा दुःखी स्त्रीला छळतो त्याला नरकात जावे लागते. हे नारद, मनुष्याने कधीही सत्याचा मार्ग सोडू नये. सत्याच्या मार्गावर चालण्यानेच स्वर्गाची प्राप्ती होते. असत्याची साथ दिल्याने मनुष्याचे सर्व पुण्य नष्ट होतात. तर प्रिय मित्रांनो, कधीही कोणावर खोटा आरोप लावू नये. सत्य जाणूनही असत्याची साथ देऊ नये. जो दुसऱ्यांवर खोटा आरोप टाकतो त्याला यमराज कधीही क्षमा करत नाहीत. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही कहाणी, ही कथा कशी वाटली. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच धार्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या भाविक भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपला मौल्यवान वेळ देऊन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.